म्हणतात की 10वी नंतर मजाच मजा, पण हे तर खरंच सगळं खोट आहे. काय नाही, टीचरांचा ओरडा नाही, काय नाही, पण हे खरंच खोट आहे. कारण कारण की आपल्या ह्या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक आपल्याला ओरडा देतो आणि आपल्याला मारतो सुद्धा, कारण की आपलं तिथं काहीतरी चुकलेलं असतंय. थोडं चुकलेलं नसतंय, लय मोठं चुकलेलं असतंय. ते आपल्या आयुष्यात खूप मोठी चूक असते, पण ते आपल्याला वाटतंय किती थोडी चूक आहे सर, प्रमोशन तर काय नाही, दररोज आलेलं म्हणायचं. अरे लेकरांनो, जरा सिरियस व्हा. लेकरांनो, जरा सिरियस व्हा. आता 10वीचं पेपर आले तर काय तुम्हाला कधी गांभीर्याचं काय माहिती, पण नाही, लेकरांना कुठल्याच सिरियस घेतलं नाही, कुठल्याच काय नाही. नंतर परत आता सुजना मिस एकदम हार्ड विषय जाणार सायन्स, पण आपल्याला एकदम सोपा करून दिला. बस प्रिया मिस मी तर पहिल्यांदा शाळेत आल्यावर मला साधं इंग्लिश स्पेलिंग पण नव्हती येत. ती प्रिया मिसने शिकवली, खूप छान असं शिकवलं की ती अजून माझ्या आठवते की इंग्लिश स्पेलिंग कशी शिकवली. नंतर ना मंजुषा मिस तर म्हणायच्या 10वी व्हायच्या आधी तुम्ही तर हिरो झाला, म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी झाला काय, आपण आपलं पाण्यातच पाहायचं. आणखीन आपण कुठं उंच झालाय, तोपर्यंत लगेच कॉलेजच्या मुलासारखं करायला लागला. प्रिया मिसने मंजुषा मिसने आपल्याला साधं आम्हाला खेळायला पण जाऊ देत नव्हत्या. स्कॉलरशिपचं वर्ष आहे, कशाला खेळायचं, कशाला आपला अभ्यासच करायचा, स्कॉलरशिप मध्ये नंबर आणायचे आपल्याला. कविता मिस गणेश सुद्धा तेच म्हणायचे, पण आम्हाला शिक्षणाचं इतकं मार्गदर्शन केलं की बासच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. थँक्यू.